ओम नमो आदेश. बंधू भगिनींनो, जय श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. जयतु जयतु इंदुराष्ट्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. बंधू भगिनींनो, धर्मनाथ बीज या उत्सवाची माहिती व महती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली. आता आपण पाहूया या दिवशी कोणती सेवा केल्याने पुण्यफल प्राप्त होते. ही सेवा केल्याने दुःख, रोग, दारिद्र्य नष्ट होईल. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया धर्मनाथ बीजेची पूजा कशी मांडावी, त्याचे महात्म्य व या दिवशी करावयाची मंत्र साधना. सर्वप्रथम देवघराजवळील जागा स्वच्छ करावी. एक चौरंग स्वच्छ धुवून घ्यावा. त्यावर लाल रंगाचा कोरा कपडा अंथरावा. नेहमीसारखीच पूजेची सुरुवात दीपपूजनाने करावी. शुद्ध तुपाचा दिवा लावावा. त्या दिव्याची गंध, अक्षता, फूल वाहून पूजा करून घ्यावी. यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यावी. एका ताम्हणामध्ये गणपती मूर्ती घेऊन पंचामृताने व नंतर पाण्याने धुवून स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून घ्यावी. ओम गम गणपतये नमः हा मंत्र जप करून गणेश स्थापना करावी. चौरंगावर तांदळाचे दल काढून त्यावरच गणपती स्थापना करावी. गणपती बाप्पांना गंध, अक्षता, फुले व्हावीत. मग चौरंगावरच्या लाल कपड्यांवर 9 ठिकाणी थोडे थोडे तांदूळ मांडावे. आता आपल्याला नवनाथांची स्थापना करावयाची आहे. या तांदळावर 9 सुपाऱ्या आपणाला नवनाथांचे प्रतीक म्हणून स्थापन करायच्या आहेत. घरात असतील तर श्री दत्त महाराज, नवनाथ, स्वामी समर्थ यांच्या प्रतिमा या चौरंगावर मांडाव्यात. त्यांना गंध, फूल, अक्षता व्हाव्यात. आता या सुपाऱ्यांची पूजा करून घ्यायची आहे. प्रत्येक सुपारी ताम्हणात घेऊन प्रथम पंचामृताने व नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावयाची आहे. त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. ज्या ठिकाणी तांदूळ मांडलेले आहेत त्या 9 ठिकाणी 9 सुपाऱ्या मांडायच्या. प्रत्येक सुपारीला गंध, भस्म, अक्षता लावून पूजा करून घ्यावयाची आहे. नवनाथांचे 9 मंत्र म्हणत म्हणत या 9 सुपाऱ्यांचे पूजन करावे. पहिली सुपारी पूजन करताना ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः असा मंत्र जप करावा. दुसरी सुपारी पूजत असताना ओम श्री गोरक्षनाथाय नमः हा मंत्र म्हणावा. तिसरी सुपारी पूजत असताना ओम श्री जालिंदरनाथाय नमः. चौथी सुपारी पूजन करताना ओम श्री चरपटीनाथाय नमः म्हणावे. 5वी सुपारी पूजन करताना ओम श्री अडबंगनाथाय नमः हा जप करावा. 6वी सुपारी पूजन करत असताना ओम श्री काणिफनाथाय नमः या मंत्राने सुपारीचे पूजन करावे. 7व्या सुपारीला ओम श्री चौरंगीनाथाय नमः हा मंत्र जप करावा. 8वी सुपारी पूजन करत असताना ओम श्री रेवणनाथाय नमः आणि 9व्या सुपारीचे पूजन करताना ओम श्री भर्तृहरिनाथाय नमः हा मंत्र जप करावा. हे झाले नवनाथ पूजन. आता चौरंगाच्या उजव्या बाजूला शंखपूजन करून घ्यावयाचे आहे. डाव्या बाजूला घंटा स्थापन करून गंध, अक्षता, फूल वाहून पूजन करून घ्यावयाचे आहे. चौरंगावरील प्रतिमेचे पूजन करून घ्यावे. आपल्या घरात जर नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ असेल तर एका पटावर या ग्रंथाचे पूजन करून घ्यावे. ओम श्री सरस्वतये नमः या मंत्रोच्चारात ग्रंथपूजन करावयाचे आहे. हा ग्रंथ जर घरात असेल तर शुभ असते. यानंतर खीर, उडदाचे वडे व एखादा गोड पदार्थ नैवेद्याला मांडावेत. नंतर आरती करून घ्यावी. आरती करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करावी. नंतर श्री दत्त महाराजांची आरती करावी. त्यानंतर नवनाथांची आरती म्हणावी. नंतर देवीची आरती आपण करू शकतो. जसं की गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी या ग्रंथात सांगितले आहे, या दिवशी अन्नदानाला फार महत्त्व आहे. त्याप्रमाणे या दिवशी यथाशक्ती अन्नदान करावे. लहान बालकांना जेवू घालावे. दारासमोर आलेला याचक जेवू घालावा. धर्मबीजेला श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा 34वा अध्याय जरूर वाचावा. या दिवशी नाथांचा शाबरी मंत्रही अवश्य जपावा.
तो मंत्र असा आहे, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. हा तो मंत्र आहे. ओम द्राम चिरंजीविनी नमः हा दत्त मंत्र 108 वेळा जपावा. पहा कसं प्रसन्न वाटत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून पूजेला गंध, फूल, अक्षता वाहून पूजा उचलावी. ही सेवा मनोभावे करा. बघा, आपल्याला घरामध्ये काहीही कमी पडणार नाही. नाथ महाराज आपल्या सर्वांचे कल्याण करोत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. बोला ओम नमो आदेश.